एकविरेला जायच्या आधी मी इतका घाण कसं झालं आपला. मॉर्निंग. तर आता आम्ही चाललो आहोत एकविरेला आणि आम्ही डायरेक्ट व्हिडिओ बनवण्याचं रिझन असं आहे की हे महाराज, आमचे महाराज जे मला 1 तास 3 तास मी 2 तास त्याला कॉल करत होते आणि 2 तासांनी कॉल उचलून न अंघोळ करता हा एकविरेच्या पाया पडायला झाला. तर ॲक्च्युली किस्सा असा झालाय की आम्ही निघणार होतो 7:30 वाजताच, पण सिद्धी पोचली 7:15 स्टेशनला आणि माझं असं झालं की मी 5:30ला उठलो आणि मी बोललो की चल मला एवढी झोपणार नाही, कारण की मी खुशीत होती की आपल्याला जायचं म्हणून, आणि मी परत झोपलो. मला कळालंच ना, आणि सिद्धीने मेसेज केला की अरे मी कंटिन्यूस निघाल्यापासून 1 तास 1.5 तास झाले 2 तास कॉल करते, एक कॉल रिसीव्ह नाही करते, आरामात झोपले होते. आणि बाय मिस्टेक बाय चान्स माझा हात माझ्या मोबाईलवरती पडला आणि सिद्धीचा तो लास्टचा कॉल होता आणि व्हायब्रेट होतोय. मी बोललो की व्हायब्रेट काय होते आज ही गोष्ट, आणि त्यानंतर बघतो तो सिद्धीचे 30-40 कॉल आणि मी स्टेशनच्या बाहेर येऊन 1 तास फोन लावते आणि हे झोपले. आणि आम्हाला इतका उशीर झालाय की देवा जाऊ दे आता. सिद्धी आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. मला का सारखे 2 नंबरवाले ना त्याच्यामध्ये सांगते की 2 नंबरवाले ना जरा हळवे असतात, जरा इमोशनल असतात आणि त्यांना कळत नाही काय बोलायचं, काय करायचं. मला ती गोष्ट इतकी फील होत होती की असं वाटतं की आईच्या गावात ह्याने माझ्या कुंडली तर वाचली नाही ना लिटरली. मला 2 आणि 7 परफेक्ट कॉम्बिनेशन. हा 2 आणि 7, कारण का 2 वाल्याला डोकं नसतं आणि 7 वाल्याला डोकं असतं, पण जरा जास्त यूज करतो तर ते 2 वाला सांभाळू नाही शकत त्याला, अशी गोष्ट आहे. थोडस तिथं जरा. तर आता आम्ही खोपोली मार्गे जो बायपास रोड आहे ना आम्ही तिकडनं चढतोय आणि सिद्धीने सकाळपासून पाणी पण नाही पिलं आणि का खाल्लं पण नाही. का? कारण का तिला जोगेश्वरी मिसळ खायची आहे. भाई एवढा तिचा फुल असं बोलते जोगेश्वरी मिसळ खायची. तर आता आम्ही पोहोचलो आहोत श्री क्षेत्र एकविरा आई मंदिर आणि भरपूर ट्रॅफिक होतं सॅटर्डेला. मी तर सजेस्ट करेन की बाईक घराच्या बाहेरच नका पडू, जाम बेकार ट्रॅफिक आहे, मरणाचं ट्रॅफिक आहे. आणि गाडीनं थोडंसं असं एकदम असं काहीतरी जळल्यासारखं थोडं स्मेल होत होतं, त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटत होती की काय इश्यू तर नको व्हायला. पण नशीब देवाकृपेने काय झालं नाही, कारण का आम्ही जातो एकविरा आईच्या मंदिरामध्ये, तर त्याच्यामुळे ती आम्हाला काय करणार नाही, तर त्याची आम्हाला खात्री होतीच. आणि बघूयात सिद्धीची फार ती बिचारी झोपेत ती अर्धी, मला वाटतं तिला उचलून न्यावं लागेल वरती. आणि फायनली आम्ही पोहोचलो आहोत एकविरा आईच्या मंदिरामध्ये. नाही सॉरी, फायनली आम्ही पोहोचलो आहोत एकविरा आईच्या पायच्या मला एक्साइटमेंट, मला जाम भाई, मला एक्साइटमेंट आहे, भरपूर एक्साइटमेंट आहे. आणि पब्लिक आले सॅटर्डेमुळे. हा आज पब्लिक पण भरपूर आहे आणि बघू आता कसं दर्शन होतंय, काय होतंय. ऊन पण खूप आहे, ऊन पण भरपूर आणि वरती आम्हाला भरपूर चालायचं, तर त्याच्यामुळे त्या गाडी वरती अर्ध्यापर्यंत जाऊ शकते, पण काय मला एवढा एक्सपिरियन्स नाही ना अजून वरती येण्याचा, कारण की जाम छोटे छोटे रोड आहेत, पटकन अशी युटर्न आहेत. सिद्धी बोल बरं चालेल, जाऊ दे इथे पागल झाली ते टोप्याकडे. मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी आपण त्या आम्ही टोप्या घेतलेल्या 2 आणि आता परत घेऊन जातो आम्ही परत जाण्याला. ठीक आहे चला.
देवांचं दर्शन झाले करून आणि आम्ही निघालो परत. एकदम भारी दर्शन झालं आणि खरंच खूप मस्त दर्शन झालं. आम्ही ट्रॅफिकमध्ये आलो होतो. ट्रॅफिक बघा किती ट्रॅफिक आहे. आम्हाला काय नाही बोलले ते 1.5 तास झाला उभे होतो आम्ही.